नमस्कार मित्रांनो, मी विलास चतुर आणि या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। मित्रांनो, जिल्हा न्यायालय भरती 2024 या टॉपिकवरती आपण वेगवेगळे व्हिडिओ बनवत आहोत। आतापर्यंत आपण भरपूर व्हिडिओ बनवले वेगवेगळ्या टॉपिक्सवरती। तुम्ही खूप चांगला रिस्पॉन्स दिला आणि असंच प्रेम आपल्या चॅनलवरती तुम्ही असू द्यावं। जे विद्यार्थ्यांनी कृतीदेव 0.55 हे सॉफ्टवेअर परचेस केलेले आहे त्यांच्या खरंच खूप खूप धन्यवाद। त्याच्यामध्ये जे काही एरर आहे ते लवकरच आपण काढून टाकणार आहोत, त्याच्यावरती काम चालू आहे। आणि अजूनही जर काही विद्यार्थ्यांनी ते सॉफ्टवेअर घ्यायचे असेल तर तुम्ही ते सॉफ्टवेअर घेऊ शकता। 350 रुपीज आहेत, 6 महिन्यासाठी आहेत। मित्रांनो, जिल्हा न्यायालय टायपिंगची जी परीक्षा होणार आहे, आता चाचणी परीक्षा झालेली आहे, एक रिस्पॉन्स शीट आलेली आहे, दुसरी रिस्पॉन्स शीट येणार आहे, त्याच्यानंतर कट ऑफ लागेल। आणि जे विद्यार्थी याला क्वालिफाय होणार आहे त्यांची पहिली परीक्षा होणार आहे ती मराठी टायपिंगची होणार आहे। तर मराठी टायपिंगची जी परीक्षा होणार आहे ती 0.55 कृतीदेव या फॉन्ट वरती होणार आहे। ते कोड घेणारे का टीसीएस घेणारे येणारे काही दिवसामध्ये कळेलच, पण 99% टीसीएस कंपनी ही परीक्षा घेणार आहे टायपिंगची। ती हार्ड कॉपी होणार आहे का सॉफ्ट कॉपी होणार आहे हे नोटिफिकेशन आल्यावरतीच कळेल। 2018ची जी एक्झाम आहे ती हार्ड कॉपी मध्ये झाली होती, होऊ शकतं आता 99% ही सॉफ्ट कॉपी मध्येच होईल, कारण टेक्नॉलॉजी बदललेली आहे, वेगवेगळे सॉफ्टवेअर मार्केटमध्ये आलेले आहेत। आणि टीसीएस जर असेल तर टीसीएस टेक्निकल मध्ये खूप स्ट्रॉंग आहेत, त्याच्यामुळे ते तुम्हाला सॉफ्ट कॉपीज देतील मॉनिटरच्या स्क्रीनवरती आणि तिथं तुमची एक्झाम घेतली जाईल। तर मित्रांनो, ही एक्झाम किती मार्कासाठी असणार आहे तर 20 मार्कासाठी असणार आहे। पहिली आपली जी चाचणी परीक्षा झाली ती 40 मार्कासाठी होती। त्याच्यामध्ये आपल्याला क्रायटेरिया होता 5चा का 35% ओपन विद्यार्थ्यांसाठी किंवा ओपन कास्ट जे आहे त्या विद्यार्थ्यांसाठी, आणि जे रिझर्व्ह असेल त्यांच्यासाठी 30% होते। म्हणजे एवढे कमीत कमी तुम्हाला मार्क्स पाहिजे, 35% आणि 30% कॅटेगरीनुसार। सेम क्रायटेरिया तुमचा मराठी टायपिंग परीक्षेसाठी पण आहे। ओपन जर असेल तर तुम्हाला 35% पाहिजे, आणि जर तुम्ही रिझर्व्ह मध्ये असाल तर 30% पाहिजे। म्हणजेच तुम्हाला 20 पैकी किती मार्क पाहिजे तर 20 पैकी तुम्हाला इथं पाहिजे 7 मार्क आणि इथं पाहिजे तुम्हाला 6 मार्क। कशासाठी? मराठीच्या एक्झामसाठी। आता ही मार्क कसे काउंट करणार तर तुम्हाला टोटल मार्क्स किती 20 आहेत, आणि 20 मार्क म्हणजे काय तर तुम्हाला काय करणार 300 शब्दाचा पॅराग्राफ देणार। हे तुमच्या म्हणण्यानुसार सांगतो मी, कारण जसं कोर्टाच्या नोटिफिकेशन मध्ये 2018च्या असं लिहिलेलं की 300 शब्द म्हणून। तर 300 शब्दाचा तुम्हाला पॅराग्राफ किंवा तुम्हाला पॅसेज दिला जाईल, जो तुम्हाला 10 मिनिटांमध्ये टाईप करायचा आहे। किती? 10 मिनिटात तो तुम्हाला टाईप करायचं आहे। आता हे 300 शब्द तुम्हाला 10 मिनिटात टाईप करायचे आहे, म्हणजे काय एका मिनिटासाठी तुम्हाला किती झाले 30 शब्द, 30 × 300। पण आता याच्यामध्ये समजा टाईप करताना जर तुमचे काही शब्द चुकले किंवा तुम्ही टाईप करताना तुमचे काही शब्द राहिले, लास्टला काही लाईन्स राहिल्या, काही शब्द राहिले, तरी तुम्ही पास होऊ शकाल का तुम्ही क्वालिफाय होऊ शकाल का इंग्लिशच्या परीक्षेसाठी? तर हो, होऊ शकाल। कितीपर्यंत होऊ शकाल तर त्याचं गणित आपण आज बघूया। आता एक जर तुम्ही चूक केली, एक चूक, तर तुमचे 0.20 मार्क 0.20 पॉइंट मार्क तुमचे कट होणार। म्हणजे किती? एकाचा 5वा भाग। म्हणजेच काय, जर तुम्ही 5 चुका जर केल्या तर तुमचा 1 मार्क कट होणार। किती? 1 मार्क कट होणार। असे तुम्हाला किती मार्क कट झाले ते चालू शकतील? 7 मार्क तुम्हाला मिळवायचे ओपन साठी आणि 6 मार्क कॅटेगरीसाठी। म्हणजेच किती? तर इथं तुम्हाला लागतील 14 मार्क तुमचे कट झाले तरी चालतील, आणि इथं 13 मार्क इथं कट झाले तरी चालतील, आणि इथं 14 मार्क कट झाले तरी चालतील। म्हणजे तुम्हाला 7 मार्क मिळेल आणि इथं 6 मार्क मिळेल। म्हणजेच काय, 13 मार्क कट झाले तरी चालतील, म्हणजे किती तर 13 × 5। तर 13 × 5 जर केला आपण तर होता 65। 13 × 5 जर केलं तर म्हणजे 65, 65। म्हणजे तुम्ही 65 चुका करू शकतात। कोण? जे ओपन कॅटेगरी वाले। आणि 14 × 5 = 70, 14 × 5 हे रिझर्व्ह वाले चुका करू शकतात। म्हणजेच काय, तर 300 शब्दांमधून जर तुम्ही 65 मायनस केले तर तुमचे मार्क होतात 235 कोणासाठी? ओपन साठी, आणि 230 रिझर्व्ह साठी। म्हणजे कमीत कमी तुम्हाला 235 शब्द टाईप करायचे ओपन साठी, आणि रिझर्व्ह साठी 230 शब्द टाईप करायचे। मग समजा तुम्ही एखादा पॅसेज टाईप करता करता शेवटचे काही शब्द जरी तुमचे राहिले तरी तुम्ही ह्या कॅटेगरीमध्ये बसू शकता, किंवा तुम्ही पूर्ण शब्द टाईप केले आणि जरी तुमचे 65 चुका झाल्या किंवा 70 चुका झाल्या कॅटेगरीनुसार, तरी तुम्हाला
7 मार्क आणि 6 मार्क मिळेल आणि जेवढे 6 आणि 7 मार्क मिळतील ते सगळेचे सगळे विद्यार्थी इंग्लिश टायपिंगला जाणार आहेत. कारण इथं कोणतेही क्वालिफाय दिलेले नाही. तुम्ही ह्या कॅटेगरीमध्ये बसला की तुम्ही इंग्लिश टायपिंगला जाणारच आहे. म्हणजेच काय की तुम्हाला एवढे कमीत कमी मार्क पाडायचे आहे 7 किंवा 6 मराठी टायपिंगसाठी. मग त्यासाठी तुम्हाला किती चुका माफ आहे, तर ओपनसाठी 65 आणि रिझर्व्हसाठी 70 चुका, जेणेकरून तुमचे 13 मार्क आणि 14 मार्क कट होऊ शकतील. म्हणजे तुम्हाला 7 किंवा 6 मार्क मिळू शकेल. म्हणजे लक्षात ठेवा, एक चूकसाठी आपल्याला 0.20 मार्क्स डिडक्ट होणार आहेत. मग काही विद्यार्थ्यांनी जर याच्यापेक्षा जास्त चुका केल्या तर काय होईल, तर मायनस मध्ये मार्क जातील. लक्षात ठेवा. मग काहींचे -20 येतील किंवा काहींचे -40 पण येऊ शकतील. कारण जर चुका जास्त झाल्या तर, कारण का चुका काउंट 0.20 मार्क्सनी डिडक्ट होत जाणार आहे. आणि जर तुम्ही जास्त चुका केल्या त्याच्यापेक्षा जास्त, तर तुमचे ते मार्क मायनस मध्ये पण जाऊ शकता. जर तुम्ही 2018चा रिझल्ट बघितला असेल तर काही रिझल्ट मध्ये मायनस मध्ये मार्क पण दाखवलेले आहेत. मग ते मायनस मध्ये मार्क कसे काय, तर त्यांच्या चुका प्रमाणापेक्षा जास्त झाल्या, ते मायनस पेक्षा कमी झाले. तर आपल्याला ते मायनसचं काही घेणं देणं नाहीये. आपल्याला फक्त आपल्या डोक्यात एवढं लक्षात ठेवायचं की 65 आणि 70 एवढ्या चुका जरी झाल्या किंवा एवढे शब्द जरी आपल्याकडे राहिले तरी आपल्याला मिनिमम मार्क्स मिळू शकतात आणि आपण इंग्लिशच्या परीक्षेसाठी क्वालिफाय होऊ शकतो. आणि जर इंग्लिशमध्ये परत तुम्ही सेम क्रायटेरिया जर पास झाला तर तुम्ही मुलाखतीला जाऊ शकता. पण इथं तुमचा रेशो चेंज होणार आहे. कारण हे सगळेच विद्यार्थी इंग्लिशला जातील, पण सगळेच इंग्लिशमध्ये पास झालेले मुलाखतीला जातील असं नाही. तर सध्या आपण फक्त कॉन्सन्ट्रेशन याच्यावरती करणार आहोत, मराठी टायपिंगवरती. त्याच्यामुळं जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा आणि ॲक्युरेसीवरती महत्त्व द्या. मित्रांनो, खूप विद्यार्थ्यांचे मला कॉल येतात, पहिलं ॲक्युरेसी मेंटेन करा, स्पीड ऑटोमॅटिकली येईल. जोपर्यंत तुम्ही ॲक्युरेसी मेंटेन करत नाही, विनाकारण तुम्ही स्पीडच्या पाठीमागे लागला आणि जर तुमची चुका जर जास्त झाल्या तर ते तुम्हाला खूप महागात पडू शकतं. त्यापेक्षा स्पीड न करता तुम्ही ॲक्युरेसी मेंटेन करा. एवढे शब्द जरी तुमचे राहिले किंवा तुमच्या चुका झाल्या तरी होऊ शकतं, तरी तुम्ही क्वालिफाय होऊ शकता. पण याच्यापेक्षा जर जास्त तुमच्या चुका होत असेल तर तुम्ही क्वालिफाय होणार नाही. तर ह्या गोष्टी तुम्ही लक्ष द्या ह्या गोष्टीकडे. आणि टायपिंग करताना हायलायटर कधी बंद करा विद्यार्थ्यांना, जर तुमची चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस झालेली असेल तर. हायलायटर ऑप्शन आपण दिलेला आहे. काही ठिकाणी विद्यार्थी हायलायटर बंद करतात, पण काही विद्यार्थी हायलायटर असं बंद करून टाकतात, ते एवढ्या स्पीडली टाईप करतात का काही शब्दच गाळून टाकतात. तुम्ही शब्द गाळले तर आता आपले जे सॉफ्टवेअर बनवलेलं आहे त्यामधले पुढचे सगळे शब्द मॅच होत नाहीये, त्याच्यामुळे तो रॉंग दाखवतो. त्याच्यावरती काम करण्याचा प्रयत्न चालू आहे. पण वर्ड टू वर्ड, कॅरेक्टर टू कॅरेक्टर मॅच होणं खूप कठीण आहे. काही शब्द रिपीट असतात, त्याच्यामुळे तो होऊ शकतो पुढचे शब्द परत तो बरोबर घेईल. त्याच्यामुळे थोडंसं प्रोग्रामिंग मध्ये प्रॉब्लेम क्रिएट होऊ राहिले. शक्यतो तुम्ही सॉफ्टवेअरमध्ये शब्द गाळू नका, शब्द टाईप करा प्रॉपर, तर तुम्हाला एरर येणार नाही. पण जर शब्द गाळले तर तुम्हाला पुढचे शब्द ते चुकीचे येतील. खूप विद्यार्थ्यांचे मला स्क्रीनशॉट आलेले आहेत का सर बघा आमच्या एवढ्या चुका झाल्यात, जबकी आम्ही प्रॉपर टाईप केलं. हो, तुम्ही बरोबर टाईप केलं, पण तुमचा एखादा मधला जो शब्द आहे तो तुम्ही गाळला. ती का गाळला, कारण हायलायटर ऑप्शन बंद आहे आणि तुमच्या डोक्यामध्ये फक्त एकच गोष्ट होती की मला स्पीडली टाईप करायचंय. परत एकदा सांगतो, तुमच्या डोक्यामध्ये गणित उलट ठेवा. मला ॲक्युरेट टाईप करायचंय, त्याच्यानंतर मला स्पीड आणायचं आहे. आपण उलट करतो, मला स्पीडली टाईप करायचंय आणि नंतर मी ॲक्युरेसीचा विचार करतो. तर असं करू नका. पहिलं तुम्ही डोक्यात मध्ये ठेवा की मला ॲक्युरेट टाईप करायचं आहे, स्पीड माझा ऑटोमॅटिकली येईल. पण तुम्ही उलट करतात, तुम्ही पहिलं टायपिंग स्पीड वाढवायचा प्रयत्न करतात, म्हणून तुमची ॲक्युरेसी चालली जाते. या गोष्टी तुम्ही बघा. अजूनही आपल्या काही विद्यार्थ्यांना जर या परीक्षेविषयी काही डाऊट्स असेल, काही विचारायचं असेल, कमेंट बॉक्समध्ये विचारा. आपला टेलिग्राम चॅनल आहे विलास चतुर सर नावाचा. त्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन व्हा. त्याच्यामध्ये सगळं मटेरियल मी टाकलेलं आहे, पॅसेज टाकलेले आहेत, कृतीदेवचे फॉन्ट टाकलेले आहेत. येणारे काही जे नोटिफिकेशन मी त्या चॅनलवरती टाकणारच आहेत, तर आपण त्या चॅनलला जरूर जॉईन व्हा. प्रत्येक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा मोबाईल नंबर मी दिलेला आहे. शक्यतो कॉल करा, व्हॉट्सअप मेसेज करा किंवा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तुमचे जे प्रॉब्लेम्स आहे, जे इश्यूज आहेत ते आपण सॉल्व्ह करू. तुमच्या ज्या काही समस्या असेल त्याच्यावरती नक्कीच आपण त्याच्यावर तोडगा काढू. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत एका नवीन टॉपिकमध्ये आपण भेटणारच आहोत. तुम्ही तुमचा टॉपिक
कमेंट बॉक्समध्ये सुचवू शकता का या टॉपिकवरती व्हिडिओ बनवा. पण एकदम सिंपल टॉपिक सांगू नका. कोणीतरी सांगितलं होतं कसं स्वल्पविराम आणि कॉमा कसा द्यायचा आणि त्याच्यानंतर किती स्पेस द्यायचे त्यावरती एक व्हिडिओ बनवा. मित्रांनो, एवढ्या सिंपल गोष्टीवरती तुम्ही व्हिडिओ बनवायला नका सांगू. थोडासा वेगळा काहीतरी टॉपिक सांगा ज्याच्यावरती तुम्हाला खरंच समस्या असेल, आपण त्याच्यावरती व्हिडिओ बनवूया जेणेकरून खूप विद्यार्थ्यांपर्यंत ती माहिती पोहोचेल. परत एका नवीन व्हिडिओमध्ये भेटणारच आहोत. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम. आणि हो, मतदान करायला विसरू नका. लोकशाहीसाठी मतदान करणं ही एक गरजेची गोष्ट आहे. जर सक्षम लोकशाही आपल्याला जर बनवायचं असेल तर नक्कीच मतदान करा, तर आपली लोकशाही सक्षम बनेल.